हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखिल संपूर्ण हिंदुस्थानच्या मानबिंदू छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा। ही आज जी घटना घडली आहे ती अतिशय वेदनादायी आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे। एका नेव्हीच्या नौदल दिनाच्या दिवशी फक्त माननीय पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून राजकारण साधण्याचा या घटनाबाह्य सरकारने जो काही खेळ रचला, या खेळाचं हे आज मिळालेलं फलित आहे। अतिशय कमी वेळात निकृष्ट दर्जाचं काम करून कोणतीही क्वालिटी चेक न करता, स्ट्रक्चरल ऑडिट न घेता, कारण ज्यावेळेला असे मोठे पुतळे किंवा मोठे स्टॅच्यू उभारले जातात त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं। या कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न करता हा पुतळा उभारला, हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला आहे। या घटनाबाह्य सरकारने जे म्हणून प्रकल्प केले, तो अटल सेतू असेल, टनेल ब्रिज असेल, सर्वच्या सर्व जेवढ्या फास्ट लवकरात लवकर जलद गतीने कामं लोकांना दाखवण्यासाठी केली आणि लोकांच्या जीएसटीतून आलेल्या पैशाचा गैरवापर केला, जनतेचा पैसा लुटलेला आहे। आज छत्रपतींच्या नावावर राजकारण करणारे, छत्रपतींच्या नावावर सत्तेत बसणारे आज छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना करतायत, त्यातही भ्रष्टाचार करतायत। म्हणजे यांनी काय सोडलेलं नाही। हे घटनाबाह्य सरकार आहे। हे आदरणीय उद्धव साहेब नेहमीच बोलत आलेले आहेत की ह्यांच्याकडे कुठलीही नीतिमत्ता नाही। आज छत्रपती शिवरायांच्या याच्यात जर तुम्ही कुठलीही स्ट्रक्चरल ऑडिट कोणतीही एवढा ज्या वेळेला आपण महाराष्ट्राची अस्मिता असलेलं छत्रपती शिवरायांचं स्मारक ज्यावेळेला उभं करतो त्यावेळेला आपण त्याचे नियम काटेकोर पाळले पाहिजेत, कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जनसामान्यांच्या भावना हे त्याच्याशी निगडीत आहेत। परंतु कोणतीही तमा न बाळगता सत्तेची मस्ती, सत्तेची गुर्मी ही यातून दिसलेली आहे। या लवकरच आता ही महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवेल। यांच्याकडनं आम्हाला वाटत नाही की ही पुन्हा हे चांगल्या प्रकारे हे स्मारक उभं करू शकतील, पण येत्या लवकरच नवीन सरकार जे बसेल त्या नवीन सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्याच्यापेक्षा चांगलं आणि कायमस्वरूपी टिकणारं असं स्मारक हे आमच्या महाविकास आघाडीकडनं नक्कीच उभं केलं जाईल। परंतु आता जो काय हा प्रकार झाला आहे ह्याचा निषेध आज आमचे जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर, आमचे आदरणीय आमदार वैभवजी नाईक यांनी, आपण सर्वच शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष असू दे, तो कुठलंही राजकारण असू दे किंवा कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, सामाजिक कार्यक्रम असू दे, छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरुवात केली जाते। पण आज आज कोकणामध्ये जिथे मालवण किल्ला आहे, जो ऐतिहासिक किल्ला आहे, तिथे तुम्ही जेव्हा एखादी वास्तू उभारता त्यावेळेला तुम्ही जर नियम पाळत नसाल आणि कुठेतरी आपला राजकीय हेतू प्रेरित करून किंवा कुठेतरी आपल्या पक्षाचा मोठा नेता येणार आहे आणि त्याला आपण काहीतरी दाखवलं पाहिजे की आपण काय करतोय, या प्रकारे अशा प्रकारे जर राजकारणाचा वापर होत असेल तर तो नक्कीच निंदनीय आहे आणि ह्याचे परिणाम या घटनाबाह्य सरकारला भोगावे लागतील। आज जे काही प्रकार चालले, जी काही अराजकता चालली, आज महिलांच्या बाबतीत आज इथे नारी शक्ती सबलीकरण अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण प्रत्यक्षामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला FIR सुद्धा घेतला जात नाही। काल आपण पाहिलं असेल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी सांगितलं 12 तासाच्या आत FIR घेतला जाईल, नाही तर ऑनलाईन FIRची मी सोय केलेली आहे, नवीन कलम हे केलेली आहेत। पण समोरच 2 दिवसाआधी बदलापूरमध्ये 3 दिवस FIR घेतला गेला नाही। अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा जर 3 दिवस FIR घेतला जात नाही तर या घटनाबाह्य सरकारकडनं महिलांचं
सबलीकरण आणि सशक्तीकरण कधीच होऊ शकत नाही. महिलांचा पदोपदी अपमान, नारी शक्तीचा अपमान आज या आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाचे जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा अपमान हा या सरकारकडनं पदोपदी केला जातोय आणि याची यांना फळं भोगावी लागतील. आम्ही सर्वजण शिवप्रेमी याचा निषेध करतो आणि लवकरच याची प्रचिती येणाऱ्या काळात यांना भोगावी लागेल.